या आरोपींसंदर्भामधल्या आरोपींच्या वरती लावण्यात आलेले आरोप सगळेपणे खोटे होते, एकही पुराव्यानिशी आरोप केलेला नव्हता। त्यामुळे आता या सर्व आरोपींची जी आहे ती निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मी पुन्हा एकदा मनोज दाळकर तुझ्याकडे येतोय। मनोज, सध्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की सिद्धेश, या ठिकाणी सर्वात मोठी बातमी आहे, सर्व जे आरोपी होते 6चे 6 त्यांना या ठिकाणी निर्दोष मुक्तताही देण्यात आलेली आहे। या ठिकाणी न्यायालयाकडून आपण बघता हा महत्त्वाचा पूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे। जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष मुक्तता या ठिकाणी ही देण्यात आलेली आहे। आणि मालेगावमध्ये आपण बघता या आरोपींना अटक करण्यात आलेली होती, बाईकमध्ये यांच्याकडनं बॉम्ब ठेवण्यात आलेला होता। तसंच हा बॉम्ब स्फोटमध्ये जो आपण बघितलं RDX होतं ते देखील वापरण्यात आले होते, असं सर्व तपासामध्ये समोर आलेलं होतं। पण आता या पत्रामध्ये जे अंतिम वाचन सुरू झालं त्यामध्ये असे कोणतेही पुरावे नसल्याचे समोर आले होते। आणि त्यानंतर आता सर्वांना निर्दोष या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे कोर्टाकडून। आणि आपण म्हणतो महत्त्वपूर्ण या ठिकाणी निकाल लागलेला आहे, 17 वर्षानंतर हा आपण बघितलं तर निकाल लागलेला आहे। 17 वर्ष, कारण की 2008 साली भिक्खू चौकामध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि यामध्ये आपण बघितलं 6 जण मृत्युमुखी पडलेले होते आणि 92 पेक्षा अधिक हे जखमी झालेले होते। आणि त्यानंतर हे आरोपींना पकडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण म्हणतो तपास सुरू करण्यात आलेला होता। पण आता या सर्व आरोपींना या ठिकाणी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। त्यांना आपण बघितलं तर त्यांना निर्दोष या ठिकाणी कोर्टाकडून बोलण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। सिद्धेश, नक्कीच, त्यामुळे जवळपास 17 वर्षांनंतर अखेर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। सर्व आरोपींना आता निर्दोष मुक्तता सर्व आरोपींची करण्यात आलेली आहे। सर्व आरोपी हे निर्दोष असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे। मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर निकाल लागलेला आहे। अनेक वर्षांपासून हे प्रकरण अनुत्तरित होतं, मात्र आता अखेर या प्रकरणाचा निकाल जो आहे तो आता लागलेला आहे। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केलेली आहे। सबळ पुराव्या अभावी या आरोपींची अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 2008 साली हे प्रकरण घडलेलं होतं, ही घटना घडलेली होती, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना होती। मात्र अखेर या घटनेचा निकाल जो आहे तो अनुत्तरित होता। कधी लागणार या घटनेचा निकाल याकडे सध्या सर्वांचंच लक्ष होतं। मात्र अखेर जवळपास 17 वर्ष हा निकाल लागायला लागली। अखेर 17 वर्षानंतर जे आरोप या आरोपींवरती ठेवण्यात आलेले होते, अखेर ते आरोपांची पडताळणी कोर्टाने केली आणि अखेर या आरोपांची पडताळणी केल्यानंतर आज या कोर्टाने या सगळ्या आरोपींवरती निर्दोष मुक्तता केलेली आहे। मनोज, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो। मनोज, जरी या सर्व आरोपींची जरी तात्काळ निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती, मात्र अजूनही प्रश्न तोच आहे, जे आरोपी फरार आहेत त्यांचं काय झालं नेमकं? या संदर्भामधले कुठल्या युक्तिवाद कोर्टामध्ये झालाय का? नक्कीच आपण पाहिलं तर हा युक्तिवाद 10:30 नंतर या युक्तिवादाला सुरुवात झाली। आपण वगैरे तर थोडा वेळ लागला, कारण की या ठिकाणी जज खायचा उशीर आले। पण त्यानंतर हा युक्तिवादला आपण पाहिलं सुरुवात झालेली होती आणि युक्तिवादमध्ये आपण पाहिलं तर ATS ला या ठिकाणी फटकारला आलेला, कारण की हा जो तपास करण्यात आलेला त्याचे पुरावे या ठिकाणी नव्हते आणि हा तपास आहे तो बरोबर केला नव्हता असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं होतं। आणि संपूर्ण जी बाईक होती ती प्रज्ञा ठाकूर यांची नव्हती, त्यांच्याबद्दल काही पुरावे देखील या प्रकरणामध्ये सापडलेले नाही। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कोर्टाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जे आरोपी होते त्यांना या ठिकाणी निर्दोष मुक्तताही देण्यात आलेली आहे। जे आरोपी होते त्या, कारण की हा खटला जो आपण पाहिलं जो 17 वर्ष चाललेला होता, कारण की 2008 साली भिक्खू चौकामध्ये मालेगावच्या या ठिकाणी बॉम्बस्फोट हा घडून आलेला होता। त्यामध्ये 6 मुस्लिम बांधवांचा मृत्युमुखी पडलेले होते आणि आपण पाहिलं या ठिकाणी जे 92 नागरिक आहेत ते या ठिकाणी जखमी झालेले होते आणि मोठा मालेगावमध्ये या ठिकाणी थरकाप झालेला होता या बॉम्बस्फोटामुळे। आणि आपण पाहिलं यानंतर या प्रज्ञा ठाकूर यांना देखील या ठिकाणी तसंच त्यांच्या जे 6 जण त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती, त्यांच्यावरती आपण बघितलं तर या ठिकाणी कारवाई सुरू होती आणि यानंतर 17 वर्ष ही कारवाई चालली होती। आणि या 17 वर्षानंतर महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी हा घेण्यात आलेला आहे। त्यांना बायजत या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी आपण पाहिलं वकील बोलतात या ठिकाणी हे करूया। त्यामुळे आपण पाहतोय सबळ पुराव्या अभावी आता या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 17 वर्षांनंतर अखेर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केलेली आहे। जवळपास 2008 साली हे प्रकरण घडलेलं होतं, हा बॉम्बस्फोट मालेगावमध्ये घडलेला होता आणि अखेर या प्रकरणाचा निकाल यायला जवळपास 17 वर्ष लागली। अखेर 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे।
एनआय न्यायालयाबाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सबळ पुराव्यांअभावी या प्रकरणाची निर्दोष मुक्तता सर्व आरोपींची करण्यात आलेली आहे। जवळपास 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा अखेर निकाल लागलेला आहे। तर मोठी अपडेट सध्या समोर येते। मालेगाव बॉम्बस्फोट निकालाची सगळीकडे उत्सुकता होती आणि आता हा निकाल समोर आलेला आहे। मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागलाय आणि सर्व आरोपींची निर्दोष सुटका ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच सकाळपासूनच ज्या निकालाकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशभराचं लक्ष लागलं होतं त्या प्रकरणाचा निकाल अखेर समोर आलेला आहे। एनआयला आता कोर्टानं फटकारल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तपास हा अपूर्ण होता, त्याचबरोबर सबळ पुराव्यांअभावी आता या संपूर्ण प्रकरणाचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता ही करण्यात आलेली आहे। 6 आरोपी या सगळ्या प्रकरणात अडकलेले होते, त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते। तब्बल 17 वर्ष या प्रकरणाचा तपास सुरू होता, खटला सुरू होता आणि आज या सगळ्या खटल्याचा अंत अखेर झालेला आहे। या सगळ्या प्रकरणाचा निकाल समोर आलेला आहे। सबळ पुराव्यांअभावी आरोपी अखेर निर्दोष मुक्त करण्यात आलेले। एनआय न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्ववाद्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं सध्या दिसून येत आहे। हमारे को न्याय मिल चुका है, हमारे आरोपियों को बड़ी खुशी हुई है इस बात में। प्रॉसिक्युशनचे सगळे पुरावे जे आहेत ते अमान्य केलेले आहे, कारण आधीपासूनच प्रॉसिक्युशनचा पुरावा होता तो कायद्या समोर तो न टिकणारा पुरावाच होता आणि 17 वर्ष लागले ते आज सिद्ध व्हायला की पुरावे ते कोणतेही ग्राही धरले गेलेले नाही। काही सारी बातें कही गई है। सर सांगा नेमकं कोर्टाने सुरुवात जी केली होती एटीएस दाखल केलेला होता त्या पूर्ण पुराव्याला नाकारलेला आहे कोर्टाने। बैठका झाल्या आरडीएक्स आणलं, जस्ट त्यांचा कोणताही संबंध क्लिअरली ते साबित करू शकले नाही। माझं नाव रणजित आहे। जो पुरावे जो सबूत थे वो कंटेम्पररी से खारिज कर दिया गया है। जो पुरावे उन्होंने दाखल किए थे राकेश दावड़े के बेस पे मौका लगाया था, तो मौका के लिए जो क्राइटेरिया था वो कंप्लीट ना होने की वजह से मौका में से भी सबको एक्विट किया है। जो यूएपीए का सैंक्शन था इस केस में, यूएपीए सैंक्शन जो था वो क्वालिटी था, उस वजह से कोई भी यूएपीए के जो सेक्शन है 16 या 18 वो इसमें अप्लीकेबल नहीं हो सकते हैं। ये भी कोर्ट ने इसमें ऑब्जर्वेशन किया है। हाँ, कोर्ट ने कहा कि ये जो इंसिडेंट है ये इंसिडेंट बहुत यानी खराब इंसिडेंट है और इस इंसिडेंट की वजह से जो लोग गए हैं, जिनका नुकसान हुआ विक्टिम्स का, वो डेफिनेटली पूरा नहीं हो सकता भर के नहीं, लेकिन 2 लाख रुपए हर डिसीज के फैमिली को देने को कहा है और हर इंजर्ड के फैमिली को 50,000 रुपए देने का कोर्ट ने डायरेक्शन दिया है। एटीएस के जो अधिकारी जिम्मेदार थे उनके खिलाफ तो आप लोग क्या भी आगे की क्या रणनीति? नहीं, डेफिनेटली जो आपने 7-11 में देखा है, इस केस में देखा कई सारे अधिकारी जो कॉमन है, इस बारे में हमने पिटीशन भी फाइल की है। जो इतने साल हमारे सब लोगों के बर्बाद हुए हैं और उस वजह से अभी उस बारे में हम एक्शन लेंगे। कोर्ट ने ये भी कहा है कि जो एक एटीएस अधिकारी चतुर्वेदी के घर में आरडीएक्स प्लांट करते हुए देखा गया, उसके बारे में भी कोर्ट ने उसमें ऑब्जर्वेशन किया है और डिटेल इसमें जब जजमेंट आएगा तब और बात कर सकते हैं। असं आहे की या केसमध्ये मराठी सांगतो, या केसमध्ये सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकीय लोकांकडून यात येत होते। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियामध्ये बातम्या येत होत्या, त्यामुळे तपास यंत्रणा मिसगाईड झाली किंवा कसे हा संशय या सगळ्या याच्यातनं निघतो। ज्यावेळी हाय प्रोफाईल केस होत असते अशा वेळी जर तपास यंत्रणेवर जर काही दबाव असला तर नक्कीच त्यांच्याकडनं मोठ्या चुका होऊ शकतात आणि जे मुख्य कल्प्रिट आहे त्यांना पुरावे नष्ट करायला आणि त्यातनं पळून जायला त्यांना संधी मिळत असते। तसंच या केसमध्ये झालेलं दिसतंय। ज्या प्रकारे 40 साक्षीदार फितूर झाले अशी बातमी सर्व ठिकाणी चालते, तर ते फितूर नाही झाले तर त्या साक्षीदारांनी अगदी
प्रॉसिक्युशन सिद्ध करू शकले नाही की आरोपीच्या संबंधित होता कोण म्हणून. कोण आरोप ठेवले गेले? हे आरोप साध्वींजींच्या वरती ठेवला गेला होता, पण कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की प्रॉसिक्युशन हा सिद्ध करू शकला नाही की ती गाडी कोणाची आहे. जवळपास 34 साक्षीदार जे आहेत त्यांनी आपली साक्ष फिरवली, त्यावर न्यायालयाचं साक्ष फिरवली, त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही न्यायालयाने. आर्मी समोर जी केस चालली त्यामध्ये सुद्धा एका आर्मीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता. त्यामुळे साहजिक आहे ज्यावेळेस ते सर्व साक्षीदार कोर्टात आले त्यावेळेस त्यांनी ATSच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व्ह केलं. या केसमध्ये 2016ला ज्यावेळेस NIAची चार्जशीट आली त्यामध्येच NIAच्या चार्जशीट मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे, कशा प्रकारे साक्षीदारांच्या जबाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे, NIAने घेतलेले जबाब वेगळे, ATSने घेतलेले जबाब वेगळे आणि हा सगळा हे बघताना नक्कीच व्हिक्टिमच्या फॅमिलीवर अन्याय झालेला आहे असं माझं मत आहे. अभिनव भारत संदर्भात काय नेमकं वडीत केलेलं आहे कोर्टाने? अभिनव भारत बद्दल कोर्टाने असं सांगितलं की जरी अभिनव भारत नावाची संस्था ही अस्तित्वात असली, त्यात जरी काही रकमा आल्या असल्या आणि त्या रकमा जरी आरोपीने पर्सनल यूजसाठी वापरल्या असल्या तरी त्यातली कुठलीही रक्कम टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी वापरलेली आहे असं प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही. सर, आपण जर बघितलं तर ATSच्या अधिकाऱ्यांवर देखील एक टिप्पणी केलेली पाहायला मिळते. RDX संदर्भात काय तपासाच्या अनुषंगाने आणि यंत्रणा यामध्ये जसं 7-11 मध्ये झालं की RDXचे जे काही सॅम्पल्स आहे प्रॉपर सिलिंग केले गेले नाही, तसं ह्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने ते ऑब्झर्व्ह केलं की जे सॅम्पल्स आहे ते प्रॉपर प्रिझर्व्ह केले गेलेले नाहीये. आणि जे आधीपासून आमची जी केस होती ज्या 4 लोकांसाठी आमची टीम होती, संजीव पुनालेकर, वीरेंद्र असेल, मी असेल आणि अशा 4 मधले 3 लोकांना डिस्चार्ज केलं गेलं, ज्यांच्यावर मुख्य आरोप होता राकेश धावडे, ज्याच्या बेसवर मोका लावला होता. अगदी चार्ज फ्रेमिंगच्या आधीच त्यांना या केसमधनं काढण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण जो ATSचा तपास होता हा तपास संशयास्पद होता असं कोर्टाने आज सांगितलं. पंचनाम्यासंदर्भात देखील एक टिप्पणी केली आहे न्यायमूर्तींनी. नेमकी काय टिप्पणी आहे? कोर्टाने असं सांगितलं की जो स्पॉट पंचनामा स्पॉट जो आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची इव्हिडन्स झाली, जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही. त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रॉसिक्युशन केस होती की LML फ्रीडमवर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही. आयदर तो बॉम्ब हँगिंग कंडिशन मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असं कोर्टाने सांगितलं. ATS अधिकाऱ्यांच्या तपासावर काय ATS अधिकाऱ्यांच्या एकूणच तपासावर काय टीका टिप्पणी केलेली आहे? कोर्टाने सांगितलं की जरी संशय ह्या सगळ्यांवर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून सांगा की न्यायालयाने कशा रीतीनं या सगळ्या आरोपांवरती साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये. करण्यात आलेला आहे. ट्रान्सफर आणि स्फोटकं ठेवणं याच्याबद्दल कोर्टाचं काय म्हणणं? कोर्टाने हे सांगितलं की जे 325 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना RDX मिळवलं, त्यानंतर RDX ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाही आहे. त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं. ज्या पद्धतीने आरोपी म्हणतायत की राजकीय हेतू पुरस्कार आम्हाला यामध्ये गोवण्यात आलं, त्या संदर्भात आता तुमचं मत नेमकं काय वाटतंय? नाही, असं आहे की कोर्ट कधीही राजकीय हेतू किंवा कुठलेही जात धर्म बघून हे निर्णय देत नसतो. जो पुरावा कोर्टासमोर आलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि आरोपींना शिक्षा देण्या इतपत पुरावा कोर्टासमोर नाही आहे. 2016 ते 2025 पर्यंत ही केस लांबली होती. मधल्या काळामध्ये कुठलीच गोष्ट प्रूव्ह झाली नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. इतका काळ ही केस लांबण्याचं कारण नेमकं काय आहे? असं आहे की 2011 ते 15 या केसचे रेकॉर्ड होते, हे सुप्रीम कोर्टमध्ये पाठवले गेले होते आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या आरोपींचे वेगवेगळे अर्ज होते. मोका डिस्चार्जसाठी होता, UAPA साठी होता, अशा वेगवेगळ्या कारणाने ते होतं आणि त्यानंतर त्यामुळे ही केस डिले झाली होती. थँक्यू.